दत्त नवरात्र सुरू होते. या काळात कशी करावी दत्त उपासना सविस्तर जाणून घ्या. मार्गशीर्षात वेध लागतात दत्त जयंतीचे. ही नवरात्र कशी साजरी करायची याबद्दल संतांचे मार्गदर्शन घेऊया. मार्गशीर्ष अष्टमीपासून दत्त नवरात्र सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला नवरात्र समाप्ती. यंदा तारखेनुसार 20 ते 26 डिसेंबर 2023 या दरम्यान दत्त नवरात्री साजरी केली जाईल. श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होईल. श्री गुरुचरित्राचे पठण करणे हे एक व्रत आहे. व्रत म्हटले की आचार विचारांची शुद्धता आली, पवित्र जपण्याची जबाबदारी आली. अनेकांना या कारणांसाठी गुरुभक्ती करताना काही उणिवा राहून जातील अशी भीती वाटते. मात्र ही भीती वाटण्याचे कारणच नाही, कारण ती गुरुमाऊली आहे जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते. तिथे फक्त अनन्यभावे शरण जाणे अपेक्षित असते. जसे तुकाराम महाराज दत्तगुरूंना शरण गेले. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे जोडी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडवा गरजती. तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्तांचे हे सार्थ वर्णन ऐकून तक्षणी डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तांची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त. भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्त. श्री दत्त हे अत्रि ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनसूया, अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनसूयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो. श्री गुरुसखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. याच विश्वासाने जगताना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणांशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास बसले आहेत. दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. अशा दत्तगुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे पठण जरी करता आले नाही तरी 2 हस्तक आणि 3रे मस्तक जोडून मागणे मागायचे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. तसेच मित्रांनो, दत्त नवरात्री निमित्त गुरुचरित्र वाचायला घेत आहे तर त्याआधी ऐका पारायणाचे नियम. आजपासून दत्त नवरात्र सुरू होत असून 26 डिसेंबर रोजी दत्त जयंतीला नवरात्र समाप्ती होईल. या कालावधीत गुरुचरित्र वाचायचे असल्यास नियमही ऐका. आपल्या भारतात अनेक धार्मिक संप्रदाय आहेत. त्यात दत्त संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. यालाच अवधूत संप्रदाय असेही संबोधले जाते. दत्तात्रेय हे त्यांचे आराध्य दैवत होय. केशव तनय लिहितात दत्त गोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्त भार्गव संवाद इत्यादी दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून याशिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके 1480च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजे श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्त भक्तांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिप्रिय आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या 3ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रतवैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत.
आचारधर्म शिकवला आहे, मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगत असत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. धर्मरक्षणार्थचे कार्य. ज्ञानेश्वरीनंतर तब्बल 250 वर्षानंतर सिद्ध झालेल्या श्री गुरुचरित्रात या बदललेल्या परिस्थितीची दखल घेतली आहे. श्री गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायात सार्वभौमस्फोटक शमनाच्या निमित्ताने मुसलमान राजाची कथा सांगितली आहे. कठीण दिवस युगर्थ म्लेच्छ राज्य क्रूर कर्मा प्रकट असता घडे अधर्म समस्त म्लेच्छा येथे येते असाही निर्देश याच अध्यायात आहे. अशा प्रसंगी धर्माधर्मात फारशी कटुता न वाढावी आणि हिंदू धर्मात व समाजाचे परमधर्मीयांपासून संरक्षण व्हावे या उदात्त व थोर हेतूने श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांनी जे धर्मरक्षणाचे कार्य केले त्याचे दर्शन गुरुचरित्रातून प्रकर्षाने घडते. या दिव्य ग्रंथाचे पारायण कसे करावे? एखाद्या धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथाचे ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच पारायण म्हणतात. पारायण नेहमी निष्काम असावे. परमेश्वराची उपासना नेहमी निष्काम भावनेने करावी. कारण भोग संपवण्यासाठी कमी करण्यासाठी पारायण करू नये. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पारायणामुळे भोग संपवण्याची ऊर्जा मिळते. म्हणून साधकाने निष्काम मनाने पारायण करावे. गुरुचरित्राचे 4 पद्धतीने वाचन केले जाते. काही दत्तभक्त रोज ठराविक ओव्या म्हणजे 51 किंवा 100 ओव्या वाचतात. काही जण वेळेअभावी फक्त 5 ओव्या वाचतात. काही जण वर्षातून एकदाच पारायण करतात. हे पारायण 1 दिवसाचे, 3 दिवसांचे किंवा 7 दिवसांचे करण्याची पद्धत आहे. यापैकी एका दिवसाचे पारायण करू नये, कारण त्यासाठी तब्बल 14-15 तास लागतात आणि साहजिकच एवढा वेळ एका अवस्थेत मांडी घालून बसणे यासाठी मनाची एकाग्रता साधली जात नाही. परिणामी हेतू साध्य होत नाही. 3 दिवसांच्या पारायणात पहिल्या दिवशी ज्ञानकांड, दुसऱ्या दिवशी कर्मकांड आणि तिसऱ्या दिवशी भक्तिकांड अशी विभागणी केलेली असते. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचे पारायण सर्व दृष्टीने सोयीचे ठरते. महिलांनी देखील या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. सोयर सुतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथ वाचन करावे. अध्याय वाचनाचा क्रम. सप्ताहाच्या काळात दररोज किती अध्याय वाचावेत याबाबत एक वाक्यता आढळत नाही. परमपूज्य टेंबेस्वामींच्या मते हा क्रम 7, 18, 28, 34, 37, 41, 51 असा ठेवावा. ज्यांना वर्षातून एकदाच पारायण करायचे असेल त्यांनी दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस अगोदर सुरू करावे व दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्माचा फक्त 4था अध्याय वाचावा. औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर, कारंजा, कुरवपूर, पिठापूर इत्यादी दत्तक्षेत्रात सत्पुरुषांच्या समाधीस्थानावर किंवा औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्राचे वाचन केल्यास अतींद्रिय अनुभव येतात असे भाविकांनी वेळोवेळी नोंदवले आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर तुमच्या घरामध्ये दत्त नवरात्राच्या जर गुरुचरित्राचे पारायणाची सुरुवात करणार असाल तर या नियम व अटी नक्की पाळा. काही अनुभव असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.